रामकृष्ण हरी मित्रांनो, मी अमित लगड. मित्रांनो, मी आज वाघजाईत गाय चरायला बांधायला गेलो होतो, पण तिथं मला अचानक एक खूप मोठा साप दिसला. अचानक दिसल्यामुळे थोडीशी भीती वाटली, पण पुन्हा वाटलं की तो त्याच्या मार्गाने चाललाय आणि मी माझ्या मार्गाने. मी त्याला पाहत होतो आणि तोही माझ्याकडे मान वर करून पाहत होता. शेवटी मी मनातच म्हणलं, दर्शन घेतलं आणि त्याला म्हणलं, तू तुझ्या वाटेने जा, मी माझ्या वाटेने जातो. आणि तो निघून गेला. त्यानंतर मी तिथून थेट वावरात गेलो. आज कांदा कापणीचं काम चालू होतं. सगळ्या बाया आल्या होत्या. सगळ्यांचं कांदा कापायचं काम चालू होतं. थोडा वेळ मीही मदत केली. दुपारी जेवण झालं आणि दुपारनंतर पुन्हा कांदे कापायला सुरुवात झाली. मी कांदे कापू लागलो आणि काही गोळाही करू लागलो. त्यानंतर मला पुन्हा घरी जायचं होतं. 5 वाजले होते. पुन्हा चरायला बांधलेली गाय घरी नेऊन बांधली. घरी गेल्यानंतर अद्वैत तिथं खूप मस्ती करत होता. त्याचं इकडं तिकडं पळत, हसत, दुडूदुडू धावायचं काम चालू होतं. आणि अद्वैतच्या त्या निरागस हसण्यात, खेळण्यात, बागडण्यात दिवसभराचा सगळा थकवा निघून गेला. त्यानंतर पुन्हा मी वावरात गेलो. सगळे कांदे कापायचे झाले होते. आता या बायकांना मला नेऊन सोडायचं होतं. आज कांदे कापायचा या वावरातला शेवट झाला. जवळजवळ 9-10 दिवस या वावरातलं काम गेलं होतं. त्यानंतर घरी गेलो, चहा घेतला आणि मनात समाधान वाटलं. आज एक गोष्ट कळली, शेतीत कधी भीती येते तर कधी कष्ट, पण मनात शेवटी समाधान नक्की मिळतं. रामकृष्ण हरी.